नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। वर्ग 10वी व 12वीच्या नियमबाह्य परीक्षा केंद्र बदल प्रकरणाची चौकशी IAS अधिकाऱ्यांमार्फत व्हावी। आम आदमी पार्टीची पत्रकार परिषदेमध्ये मागणी। वर्ग 10वी व 12वी या परीक्षार्थींच्या केंद्रात ऐनवेळी बदल करण्याची कायद्यात कोणतीही तरतूद नसताना वर्ग 10वीच्या 81 विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र त्यांच्या सोयीनुसार बदलण्याची नियमबाह्य व बेकायदेशीर कृती अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती निलिमा टाके यांनी केली आहे। त्यामुळे लाखो गरीब कष्टकरी होतकरू विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होणार आहे व त्यामुळे शिक्षण मंडळाची विश्वासार्हता व गोपनीयतेला सुरुंग लागला आहे। त्यामुळे या गंभीर प्रकरणाची चौकशी IAS अधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावी अशी मागणी आज दिनांक 20 मे 2024 रोजी अकोला येथे आम आदमी पक्षातर्फे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शासनाकडे करण्यात आली। यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक कैलास प्रांजळेसह आम आदमी पार्टीचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते। वर्ग 10वी आणि 12वी च्या विद्यार्थ्यांचे ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलण्याचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे। या सर्व गंभीर प्रकरणाची चौकशी IAS अधिकाऱ्यामार्फत होण्यासाठी आज आम आदमी पक्षातर्फे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। आम आदमी पक्षाची मागणी आहे की सदर चौकशी ही IAS अधिकाऱ्यामार्फत व्हावी आणि चौकशी दरम्यान तक्रारकर्ते आम आदमी पक्षाला आपली बाजू मांडण्याची आणि पुरावे सादर करण्याची संधी देण्यात यावी आणि चौकशी अंती दोषी सापडणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर किंवा या प्रकरणात अनेक लोक दोषी आहेत त्या सगळ्यांची चौकशी व्हावी व चौकशी अंती त्यांना सेवेतून बडतर्फ करावं आणि त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत। या संदर्भात प्रधान सचिवाला म्हणजे अमरावती शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती निलिमा टाके यांच्या बेकायदेशीर आणि नियमबाह्य विद्यार्थी परीक्षा केंद्र बदल प्रकरणी दिनांक 14/5/2024 रोजी माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना विनंती करण्यात आलेली आहे आणि ती चौकशी IAS अधिकाऱ्यामार्फतच व्हावी आणि त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत आणि त्यांना तात्काळ पहिल्यांदा सेवेतून निलंबित करण्यात यावं जेणेकरून चौकशी निपक्षपातीपणे सुरू होईल आणि त्यानंतर चौकशी अंती दोषी सापडतीलच त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।